नाशिकच्या निमाणी बस स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा फायदा व प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 महिला संशयित चोरट्यांनी पंचवटी पोलिसांनी अटक केली. संशयित महिलांकडून पोलिसांनी 1,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच दाखल 2 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. फिर्यादी कुटुंबासह परगावी जाण्यासाठी निमाणी बस स्थानकावर आले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत संशयित निर्मला अशोक कसबे उर्फ निर्मला विजय लोंढे वय 40 आणि ताराबाई मदन खताळे वय 52 दोघे राहणार संसरीगाव दळली कॅम्प यांनी फिर्यादीच्या आईच्या मानेवर, पाठीवर, हातावर धारदार वस्तूने वार करून त्यांना जखमी केले आणि गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून नेले. तसेच एका प्रवाशाचा मोबाईलही लंपास केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक निमाणी परिसरात गस्त घालत होते. घटनेची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.